आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग विभागाचे प्रदेशाध्यक्ष भैयासाहेब दायमा यांच्या आदेशानुसार हे आंदोलन झाले। ठाणे जिल्हाध्यक्ष दिव्यांग विभाग प्रीतम वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 2025 रोजी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या असलेले निवेदनपत्र अंबरनाथ तहसीलदार यांना सादर करण्यात आले। या आंदोलनात अनेक पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते। प्रीतम वानखेडे यांनी अंबरनाथचे नायब तहसीलदार गुरुनाथ यमाजी यांना हे निवेदन दिले आणि दिव्यांगांच्या समस्यांवर त्यांच्याशी चर्चा केली। आज इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच आमचे जयंत पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब तसेच आमचे खासदार बाळ्या मामा या सर्वांच्या आशीर्वादाने आज आम्ही इथे दिव्यांग बांधवांच्या मागण्या घेऊन तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। आणि हे जे आंदोलन आज आपण करतोय हे आंदोलन आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच वेळी प्रत्येक जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन देऊन आमच्या मागण्या शांततेत लोकशाही पद्धतीने शांततेत सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहे। याच्यामध्ये सगळ्यात पहिली मागणी आमची एक होती की त्याच्यामध्ये दिव्यांग जे बांधव आहेत आपले शासनाने शासकीय जागेवर बिना अटी रूम स्वच्छता मोफत बांधून देण्यात यावी, म्हणजे स्वच्छतासाठी एक विषय दिलेला, ठीक आहे। त्याच्यानंतर दिव्यांगांना दिव्यांगाचे पाल्य जे आहेत, समजा 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, 1 मुलगा आहे, त्यांना शिक्षण मोफत द्यावे, बरोबर आहे। त्याच्यानंतर त्यांची पेन्शन वाढावी, त्यांना स्वयंरोजगारासाठी स्टॉलचे, जसं आता मुंबईमध्ये स्टॉल आहेत दिव्यांगांसाठी, ठाण्यामध्ये स्टॉल आहे, तशा अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी पण दिव्यांगांच्या रोजगारासाठी एक स्टॉलची पण सुविधा करण्यात यावी। तसेच समजा टॅक्स असेल त्या टॅक्स मध्ये पण दिव्यांगांना सवलती द्यावे व त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पण सवलती द्यावे, अशा बऱ्याच मागण्या आहेत त्याच्यामध्ये। जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या।